थँक्यू सो मच. मोठी बॅच मैदानावरती पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय आता 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि पहिला डॉट आल्यानंतर पुढच्या बरोबर सिंगल. सुदर्शन जाधवच्या साथीनं सिद्धेश राऊत ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅकवरती यश कडव हा गोलंदाज तुम्ही पाहताय. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये इथून धाबा किती बनल्या जातील हा प्रश्न आता उभा आहे. ऑन साईडला खेळलाय, फटका फसला की काय? मिडॉनचा खेळाडू पुढे सरकतोय. किरण ने हा झेल टिपला, त्यामुळे इथून सुदर्शन जाधवला मैदान सोडावं लागतंय. 11 खेळाडू जमा झालेत. सुदर्शनची विकेट किती महत्वाची होती. फलंदाज बाद. एक विकेट मिळाली. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. तेजस मेहर हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. इनॅट नंबर 3 वरती दाखल झाला. यश कडव कमबॅक करतो या मॅचमध्ये. पुढचा बॉल आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न होता. मिडॉनचा खेळाडू पुढे सरकेल, मिळेल ती सिंगल. सिंगलच्या साथीला धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता जोडली जाईल फलकावरती. 2 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. आज खरं तर तुम्ही पाहताय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागडी संयुक्त विद्यमानानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सिद्धिविनायक इनगाव संघ नेहमीच आपण पाहिला आहे. खरं तर एक्स्ट्रा हाफ म्हणून हा संघ खेळत होता, परंतु खेळत असताना मी म्हणेन आता इम्प्रूव्ह त्यांनी केला आहे. चांगला क्रिकेट खेळत आहेत, त्यामुळे आज रेग्युलर गटातील देखील त्यांचा खेळ तुम्हाला चांगला पार मिळतोय. कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं असेल तर एक मोठ्या संघाला त्यांनी परास्त केलं. ऑन साईडला खेळलाय, हा फटका चांगला. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक पाठमोरा रोहित कडव. काय झेल टिपले, टाळ्या बसतात या झेलसाठी, कारण सिद्धेशला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का तुम्हाला पार मिळतोय. टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला लागतोय. फलंदाज बाद. ओव्हर नंबर 1 चा खेळ. यश कडव बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. मी आताच उल्लेख केला, एक्स्ट्रा हाफमधून खेळणारा संघ आज रेग्युलर गटातून खेळतोय आणि शंकर विषयला खरं तर कधीही चुनौती मान्य असते. त्यामुळे आज तुम्ही पाहताय पुन्हा एकदा त्यानं या रेग्युलर गटामध्ये खेळत असताना खूप चांगला खेळ दाखवलाय. सकाळच्या सत्रामध्ये सामना रंगला होता. खूप चांगला खेळ सकाळच्या सत्रामध्ये दाखवलाय. जांभिवली संघाला त्यानं परास्त केलं आणि आता या मॅचमध्ये राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाच्या अगेन्स्ट देखील खेळत असताना काय गोलंदाजी पार मिळते. नवीन बॅटर मैदानावरती अभि दाखल होते या मॅचमध्ये, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल पूर्णपणे थांबली आहे. 2 आकड्यावरती धावफलक तुम्हाला पार मिळेल. स्कोरबोर्ड पूर्णपणे थांबलाय. सौरभ खाडे आमच्यावरती माहिती पोहोचवत आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ते देखील जोडले गेलेत. ऑफिशियल अपडेटर म्हणून त्यांची ओळख आहे. बरोबर यार बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. डॉट बॉल आलाय, परंतु अभिला सांगावं लागेल अभि नाही तो फिर कभी नाही, कारण पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 विकेट मिळाले, त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये किती धावा उभारल्या जातील या मॅचमध्ये हे देखील चित्र तुम्हाला पाहायचं आहे. दोन्ही संघ आज मात्र शर्यतीचे प्रयत्न करतात या मॅचमध्ये, कारण तुम्ही पाहताय नगरसेविका चषक ही स्पर्धा रंगतीय जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानावरती तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. आणि आज दिवस क्रमांक 4. खरं तर ज्यावेळेस आपण पाहिलं होतं स्पर्धेला सुरुवात झाली दिवस क्रमांक 1 19 जानेवारी 2026 रोजी स्पर्धा रंगली, त्यावेळेस मात्र आभाळ भरून आलं होतं. परंतु आता उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेला निरोप देताना खरं तर आयोजकाच्या देखील डोळ्यात पाणी येईल या शंकात नाही आहे. कारण आपण जर पाहिलं असाल 4 दिवस कसे गेले कळलंच नाही आहे. माळूशेठ बोराडे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा
राजेंद्रजी मेहर एरंजणगावचे उद्योजक यांचं आगमन झाले, त्याला विनंती मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देवोभव आलेल्या प्रत्येक पावलाचा मान सन्मान हा देवाप्रमाणे या व्यासपीठावरती केलं जातो. कारण बाळूशेठ बोराडे आणि त्यासोबत बंटीशेठ मस्कर यांनी सांगितले प्रत्येक पावलाचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. बॉल तयार, जयेश खडव बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सल्लग हॅलो माईक चेक. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी ही स्पर्धा तुम्हाला पार मिळते. बॉलर तयार, जयेश कडव राईटम राऊंड द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला पार मिळेल. जयेश कडव बॉडी ट्रॅकवरती दाखल झालाय राऊंड द विकेटनं. पहिला बॉल त्याने डॉट फेकलाय, त्यामुळे समोर तेजस मेहर. बाळाला तुम्ही पाहताय साखीवरती दाखल होतोय बाळा. नेट नंबर 3 वरती दाखल झालाय, त्यामुळे संकटमोचक कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा बॅटम पॅटच्या मधनं बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते. या मॅच मध्ये पूर्णपणे आता कमबॅक केले टीम इनगाव संघाच्या माध्यमातून. सिद्धिविनायक इनगाव बनाम तुम्ही पाहताय राजक्रीडा मंडळ कुळगाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पत्रावरती रंगती आहे. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय खरं तर सलगचा दुसरा डॉट बॉल आता तुम्हाला पार मिळेल. चांगला बॉलिंग अटॅक, राऊंड द विकेट. टॅप करण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. भागरामजी पवार यांचं आगमन झाले, विनंती या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. तिसऱ्या बॉलवरती आता सिंगल मिळतीये. 2 बॉल बाळाला खरं तर शांत ठेवण्याचं काम केले जयेशच्या माध्यमातून. जयेश कडवला तुम्ही पाहताय खरं तर अनुभवी खेळाडू आहे. वेग त्यांच्याकडे कमी आहे, परंतु अचूक टप्पा आणि त्याच टप्प्यावरती बॉलिंग आता तुम्हाला पार मिळेल. त्यासोबत स्विंग पाहायला मिळतोय, त्यामुळे इथून चांगली बॉलिंग होती या मॅचमध्ये. सुदर्शन जाधव आउट झालाय, त्याच्या साथीनं सिद्धेश देखील या मॅचमध्ये जास्त काही टिकू शकला नाहीये. त्यामुळे इथं तुम्ही पाहताय संघ थोडासा कुठेतरी अडचणीत सापडलाय. राजक्रीडा मंडळ कुळगाव हा संघ मात्रपती खेळतोय. गावदेवी मातेच्या आशीर्वादाने संघ नेहमी तुम्हाला पार मिळेल. बॉल तयार, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा आहे. डीपमधून खेळाडू किरण विषय बॉलवरती पोहोचतोय, उत्तम फेक करेल. 2 धाबा एकपट जातील आणि आता त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोअर बरोबरती तुम्हाला पार मिळेल. जाऊन पोहोचले 5 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. टीमची टोटल फलकावरती 5. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना फटका चांगला आहे. गोपणी सारखी बॅट फिरवली, स्कोअर लेगला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अभिच्या बॅटमधून येतोय षटकार. षटकार आलाय आणि षटकाराच्या साथीनं धावफलक देखील आता स्कोर बोर्डवरती फ्लाय होतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 11 धाबा. 11 धाबा फलकावरती जोडल्या जातील. अभि नाही तो कभी नाही हेच पडत असेल अभि आणि त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. पुढचा बॉल फुल टॉस टर्न केलाय ऑन साइडला. डीप मध्ये खेळाडू यश कडव पोहोचतात. एक सिंगल एक पटी, दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा एक पडत असताना थ्रो कुठे आलाय तर इथून स्ट्रायकिंग इन वरती भरधाव वेगाने धावले, त्यामुळे तुम्ही पाहताय 2 धाबे ते मिळतील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील प्रचंड वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली. स्कोर बोर्डवरती 13 धाबा धावफलकावरती पार मिळतील. नॉन स्ट्रायकिंग वरती देखील बाळा आउट होऊ शकला असता, परंतु जयेशला विकेट हवी होती अभिजी. त्यामुळे या मॅच मध्ये आपण पाहतोय 2 धाबा एक पडल्या जात आहेत. टीमची टोटल 12 बॉलचा खेळ संपन्न, 13 धाबा जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती आता कोणता बॉलर असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवतील. या बॅच मध्ये धाबा उभारल्या जातील की नाही, कारण मागील बॅच आपण पाहिली खरं तर लो स्कोरिंग सामना
आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर गोरेगाव संघ आज पुन्हा एकदा या स्पर्धेतून बाहेर झाला. वाईल्ड कार्ड एंट्री 2 संघ आले दोन्ही मैदानाच्या बाहेर. त्यामुळे आज इथून चांगला खेळ करण्याचा प्रत्येक संघ प्रयत्न करेल, कारण या स्पर्धेमध्ये नगरसेविका चषक उचलायचे याच अनुषंगानं प्रत्येक संघाचा खेळ आपल्याला चांगला पार मिळतोय. ओमकार सावंत खरं तर आमचे कॅमेरामॅन आहेत. चांगला टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या साथीनं ऑफिशियल अपडेटर आमचे प्रशांत पवार, त्यांचंही कौतुक व्हायला हवं, कारण ही स्पर्धा 3 कॅमेऱ्याने आपण कव्हर करतोय. त्यामुळे उल्लेखनीय कामगिरी. दूध का दूध और पाणी का पाणी क्वांटिटी किलाटी या ब्रीद वाक्यासह आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळतोय. रोहित माळी आपलंही स्वागत आहे. सर टायमर ऑन आहे, त्यामुळे अधिकचा वेळ खर्च करू नका. इनगाव टीम 1 मिनिट आपण मागे आहेत, त्यामुळे आपल्याला आता लवकरात लवकर हा षटक कव्हर करायचा आहे 4 मिनिटांमध्ये. पुढचा बॉल पंच इशारा करतील, परंतु एक सिंगर भेटते 1+1. या 2 धाबा ते एकपटल्या जातील. रोशन जाधव बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले. या मॅचमध्ये 2 धाबा एकपटल्या जातात, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये किती धाबा उभारल्या जातील? साकेगिरीवरती एक षटकार ज्याच्या बॅटमध्ये आलाय तोच खेळाडू अभि तयार होतोय. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. अंडरम बॉक्स स्टाईलने फटका खेचला. टिपतून खेळाडू पोहोचेल 12च्या वेगाने झपाट्यानं बरोबरती क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2 धाबे रोखू शकत नाहीयेत, आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धाबा तुम्हाला पार भेटतील. अब तक 17 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 17 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतात. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे फलकावरती. आणि आता 17चा खतरा कोणत्या टीमवरती असणार आहे देखील आपण पाहणार आहोत. बोलत यार, हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मधून पोहोचतील. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न आय थिंक डीके होते. 2 धाबा एकपट जातील. जयेश होते. डीके त्यांच्या मागे आहेत. डीके अनुभवी आहेत, त्यामुळे डीके कडून झेल सुटला नसता. या 2 धाब्यातून मिळतात, आणि त्यात 2 धाब्याच्या साथीने धावफलक 19 धाबा. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. अजून एक चांगला फटका. बडी विकेटला खेळाडू उपस्थित. 2-2 क्षेत्ररक्षक. यश कडो बॅकअप चांगला बाल मिळतोय. 2 धाब्यातून देखील मिळतात, आणि आता या 2 धाब्याच्या साथीने धावफलक टीमची टोटल 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान देवेंद्रजी मेहर आणि भरतजी घरत यांचं आगमन झाले. त्यांचे वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. हा फटका देखील चांगला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीपमधून खेळाडू 2 धाब्यात एकपट जातील. चांगला निर्णय आता अभिचा तुम्हाला पाहायला मिळेल. एक षटकार आला, त्यानंतर अभिला माहिती आहे आता बॅटर मागे नाहीये, त्यामुळे या मॅचमध्ये बचेंगे तो और भी लढेंगे. त्यामुळेच की काय 2 सिंगल डबल क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केला जातोय, आणि आता या 2 धाब्याच्या साथीने देखील धावफलक हालतं ठेवलंय. त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 24 धाबा. बरोबर यार, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. थर्मानचा खेळाडून हा झेल टिपला, आणि इथून अभिला देखील मैदान सोडावं लागेल. मोकाच्या निर्णयाने आता धोक्याची घंटा वाजली टीम कुळगाव संघासाठी. फलंदाज बाद.
थर्ड अंपायर की बॉल 5 बॉल 5. 1 टू गो. अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रोशन साकीरवरती नवीन बॅटर जाधव आलाय आणि जाधवनं पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. एक सिंगल बाली दुसरीचा प्रयत्न करताय. 2 धाबा एकपटाचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा येथे वेगाने एकपटा जातील. त्यामुळे टीमची टोटल आता 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय. 26 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अंतिम 6 बॉलचा खेळ आता शिल्लक या बादमध्ये, कारण दुसऱ्या प्रति सामना आपण पाहतोय 4 ओव्हरचा आहे. त्यामुळे इथून आता 3 ओव्हरच्या अंती टीमची टोटल 26 धाबा. गेले 1000 रुपयात. क्या बात है. ओव्हर नंबर 4 किरण विशे. साखिंगवरती तेजस बाळा. पहिलाच बॉल खेचला ऑन साईडला, फटका फसलाय. यश कडवला, यश मिळतंय. त्यामुळे इथून बाळाला मैदान सोडावं लागेल. पहिलाच बॉलवरती तोफेचा गोळा मैदानाच्या बाहेर पाठवायचा होता, नाही जमलं. फरंदत बाद. बारक्या पाडाबे जर असतात तर बेनिफिट मिळाला असता टीम कुळगाव संघाला, कारण तो असा एक खेळाडू आहे, कोणत्याही शहराला सामना टर्न करतो. परंतु अजूनही कुळगावचं 24 कॅरेटचं सोनं स्वप्नील जाधव मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. कारण जेव्हा जेव्हा आपण पाहतोय स्वप्नील मैदानावरती दाखल झाला, टॉप गिरवरती बॅटिंग पाहिली आणि सकाळच्या सत्रामध्ये वर्कआउट. बॉल तयार. नवीन बॅटर मैदानावरती सिद्धांत. पुढचा बॉल गोपणी सारखी बॅट फिरवली, हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड कुठे होतोय सरळ क्षेत्ररक्षक रोशनच्या हातामध्ये. त्यामुळे अजून एक झटका लागेल टीम कुळगाव संघाला. फरदच बा. थँक्यू सो मच. चला लवकरात लवकर नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल बा. थोडस फास्ट. ओमकार जाधव सरकार. विकेट त्यांनी घेतले, त्यामुळे इथून कमबॅक तुम्हाला पाहायला मिळेल.
आल्या आल्या पहिलाच बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. खर तर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि इथून एक सिंगल भीती आहे. सिंगलच्या साथीने धावफलक तुम्हाला पुढे सरकताना पाहायला मिळेल. बरोबर यार, फुलटॉस बॉल ऑन साईडला खेचलाय. हा फटका देखील फसलाय आणि यश कडव झेल स्वीकारण्याचा प्रयत्न फसला, परंतु बॉलला त्याने आतमध्ये ढकललाय. त्यामुळे इथून 2 धाबा मिळतील. 4 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि अखेर या 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. 29 धाबा. अजून एक चांगला फटका. हा जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि कल्पेश जाधव मागील बारभरती मी म्हणेन त्याला जीवनदान मिळालंय आणि आता जखमी बाग मैदानाच्या मध्ये डरकाळी फोडतोय. बॉल सीमा रेषा पार, षटकार. पस्तीस धाबा फलकावरती जोडल्या जातील. नेक्स्ट मॅच एरंजाड विरोधात शिरगाव. 2 टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या टॉस साठी. धाबा इथे किती मिळतील? शंकर आलाय त्यामुळे इथून विकेट जाते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचली आहे 36 धाबा आणि आता 37 धाबाचं टार्गेट. इनगाव टीम कॅप्टन, शिरगाव टीम कॅप्टन भरतजी घरत त्यांना विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. शिरगाव टीमची कॅप्टन प्रेम, चल लवकर जरा. भरतजी घरत यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस, नाणेफेकीचा कौल. मागे आहे का ज्याला येईल तो मागे असं आहे का? टॉस आम्ही संपन्न करतोय. हिमगीताई असा कॉल केलाय.
आणि हेमांगी ताईच आले, त्यामुळे टॉस जिंकला. निर्णय हा सांगतो थोडं. चला, डिसिजन पेंडिंग आहे. आपण मातला सुरुवात करू. अरुण राणे यांचं आगमन झालंय. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं बडपूर्वक स्वागत आहे. टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला टीम पलक 11 जयरमान क्रिकेट संघ एरंजाडनं. चार ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या बादमध्ये आता टार्गेट 37 धाबा इथून चेस करायचे. त्यात अनुषंगानं पहिला बॉल निर्धाव तुम्हाला पार मिळेल. बॉल ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1चा खेळ सुदर्शन जाधव आता दाखल होतोय. 37 धाबा टार्गेट तेवढं मोठं नाहीये, परंतु समोर तुम्ही पाहताय कुळगाव संघ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक सिंगल बेल आणि मिळतीये देखील. सिंगलच्या साथीनं धाव फलक पुढे सरकत असताना एकी आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. ओव्हर नंबर 1चा खेळ तुम्हाला पार मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती सुदर्शन आणि 2 बॉलचा खेळ संपलाय, त्यामुळे 1 धाव धावफलकावरती पार मिळतीये. टार्गेट 37 धाबाचं. या बादमध्ये 37 धाबा चेस करत असताना तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 1चा खेळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अपील अपील आणि अखेर फलंदाज बाद. रोहित कडव ला मैदान सोडावा लागेल. झटका नंबर 1 टीम सिद्धिविनायक इंदगाव संघाला. फलंदाज बाद.
थँक्यू सो मच. नवीन बॅटर बदलावरती रोशन जाधव. दोन्ही बॅटर आता डावखुरे आता जे तुम्हाला पाहायला मिळतील. ऑन साईडला खेचलाय, फटका चांगला आहे, मिडविकेटला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय अभि, त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल जाईल सीमा रेषा पार, येतोय चौकार. फलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकते. स्कोरबोर्ड वरती 5 धाबा फलकावरती जोडल्या जातील. 37 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये, त्यात धाबा चेस करत असताना पुढचा बॉल फटका फसलाय. यश मागे मास्टर माइंड खेळाडू अमित डांगरेनं आपण पाहतोय खरं तर हा झेल टिपलाय सिद्धेशनं आणि अखेर मैदान सोलाबा लागेल. अजून एक झटका टीम इंदगावला. फलंदाज असे दोन्ही टीमसाठी कमबॅक केलंय. एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक सुदर्शन जाधवचा तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आडवा बाट्ट खेचायचं होतं, नाही जमलं, संपर्क नाहीये. बॅटन बॉलचा बॅटन बॅटच्या मधनं बॉल चालला एस सी रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉलचा खेळ संपन्न झाला या मॅच मध्ये. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 32 धाबा चेस करावा लागतील. फक्त 5च धाबा खर्च केल्या, त्यामुळे कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतोय टीम कुळगाव संघाचा. या मॅच मध्ये संघ अडचणीत सापडला होता. बॅटिंग करत असताना एकामागे एक धक्के लागले होते, परंतु आता या मॅच मध्ये पुनरागमन केलाय टीम कुळगाव संघाच्या माध्यमातून. कारण सलामीला आलेला बॅटर तो आउट झालाय रोहित. त्यानंतर आपण पाहतो इथून रोशनच्या बॅटमधून एक चौकार आलाय, त्यानं देखील मैदान सोडलंय. त्यामुळे आता शंकर विषयच्या खात्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. या मॅचमध्ये 2 अनुभवी खेळाडू तुम्हाला पार मिळतील. एका बाजूला शंकर विषय, त्याच्याकडे अनुभव प्रचंड आहे. एक बाईक त्याने जिंकली आहे, दैवरीची स्पर्धा गाजवली आहे, तोच खेळाडू तुम्हाला पार मिळेल. तर दुसऱ्या बाजूला अमित डांगरे सारखा एक लेजंड खेळाडू तुम्हाला पार मिळतोय. मैदानावरती खेळत असताना अनुभव त्याच्याकडे देखील प्रचंड आहे. सुखदुःखाचं क्रिकेट नेहमीच अमित डांगरेंना पाहिलंय, त्यामुळे या मॅचमध्ये त्याच्यावरती मोठी जिम्मेदारी असेल. खरं तर ही स्पर्धा तुम्ही पाहताय, या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी अमित डांगरे सरांची आपण पाहिली आहे. जवळजवळ 3 दिवस चांगली पंचगिरी त्यांनी केली आहे, त्यामुळे मैदानाचा कानाकोपरा त्यांना माहिती आहे, मैदानाचा आढावा त्यांना माहिती आहे. आणि या मैदानावरती जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा रंगतात, मग त्या स्पर्धेमध्ये नेहमीच तुम्ही जास्तीत जास्त अमित डांगरे सरांना पाहाल. मग ती समाजाची टुर्नामेंट असो की कंपनीची असो, चांगला निर्णय असतो आणि चांगली अंपायरिंग आपण अमित डांगरे सरांचे पाहिले. जे पी पॅलेसच्या माध्यमातून खरं तर हे देखील पंच उल्लेखनीय कामगिरी करत असतात. या मॅचमध्ये तुम्ही पाहता आता ओव्हर नंबर 2चा खेळ. सिद्धांत गांगुर्डे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. ओव्हर नंबर 2 समोर शंकर बरोबर तयार. पहिलाच बॉल पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न फसतोय लेगच्या थोडंसं बाहेर. यश त्यांच्या लगत समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. बॉल चाललाय यश रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. कमबॅक करतोय, व्हाईट बॉल माफी असावी. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली. आम्ही देखील चेक करत होतो शंकरचं लक्ष आहे का. पुढचा बॉल
फलंदाज बाद. या वेळेला तुम्ही पाहता ऍक्टिंग बॅटची कडा होती आणि पंचांनी आता बाद घोषित केले. त्यामुळे इथून शंकर बॅक टू द पॅव्हिलियन. ओ यू टी फलंदाज बाद. शंकर विषेला इथून मैदान सोडावं लागेल. चांगला खेळ शंकरने नेहमीच खेळलाय आणि आज पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचाचा त्यानं आदर केलाय आणि आता मैदान सोडत असताना थोडासा नाराज आहे. कारण महत्वाच्या मॅचमध्ये इथून 37 धाबा चेस करायचे होते या मॅचमध्ये आणि अखेर विकेट मिळते. त्यामुळे आपण पाहतोय जड पावलानं जड अंतकरणानं मैदान सोडत असताना चला नवीन बॅटर लवकरात लवकर या. तर इथून मैदान सोडावं लागलंय. आपण पाहतोय शंकर विषेला नवीन खेळाडू मैदानावरती यश कडव आता दाखल होतो या मॅचमध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय सिद्धार्थ गांगुर्डे. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल यश त्यांच्या मागून. या वेळेला देखील इथे घडलंय काय अजून एक झटका. अजून एक विकेट मिळते. यशला देखील मैदान सोडावं लागेल. तू चल मे आया ही परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागला. बॅटची हलकीशी कडा घेतली मोठी यायच्या आणि त्यानंतर आता फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती अनिल. या वेळेला देखील हलक्यात बॉलला ढकलण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. सिद्धार्थला तुम्ही पाहताय गांगुर्डे मैदानावरती दाखल झालाय. कमबॅक तो करतोय आणि धावफलक देखील थांबलाय. 6 या आकड्यावरती टीमची टोटल आता जाऊन थांबली आहे. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 37 धाबा चेस करायचे होते. 31 ची गरज या मॅचमध्ये. 3 बॉलचा खेळ संपलाय त्यामुळे 2 विकेट देखील मिळतात. बरोबर तयार सिद्धार्थ. राईट मरतो विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग होती परंतु पंच सहमत नव्हतं. एक सिंगल मिळते लेग बायच्या स्वरूपात आणि अखेर 6 या आकड्यावरती ग्रहण लागलं होतं आणि आता धावफलक पुढे सरकतोय. 7 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही 30 धावांची गर्दी या मॅचमध्ये. चौदा बॉलचा खेळ शिल्लक. बरोबर यार. हा ट्रॅकर बॉल फटका हा देखील फसलाय. प्रतीक जाधव झेल स्वीकारतोय त्यामुळे इथून रोहनला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का. फलंदाज बाद.
ते झटका लागले, त्यामुळे आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. डीके दत्ता कडव दाखल झाला या मॅच मध्ये. डीकेचा खेळ आता तुम्हाला पाहायला मिळेल. संघर्ष त्याने सापडला आणि अशा परिस्थितीमध्ये टॉप गिअरवरती बॅटिंग करायला हवी, कारण या बॉलमध्ये तुम्ही पाहता आता 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 13 बॉलमध्ये दाबा चेस करावं लागतील 30. अनुभव प्रचंड आहे डीकेकडे, त्यामुळे या मॅचमध्ये इथून तो अनुभव पणाला लावावा लागेल. बरोबर यार, पहिलाच बॉल मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न फसला. नो मॅन्स लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि अखेर बेती येते एक चिक्की सिंगलच्या साथीनं धावफलक 8 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 8 धाबा धावफलकावरती जोडले जातील. या मॅचमध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक. 29 धाबा चेस करावा लागतील. सुंबतच्या 12 बॉलचा खेळ संपन्न झाला. आता 12 बॉलमध्ये 29 धाबा इथून चेस करावं लागतील. नवीन बॅटर मैदानावरती डीके च्या साथीने अनिल, तर बॉलिंग ट्रॅकवरती तेजस, बाळा. वेळ थोडंसं जास्त जातोय, त्यामुळे लवकरात लवकर मॅच सुरू करायचे. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय शर्यत लागली होती. खरं तर आपण पाहतोय मैदानावरती पायाला दुखापत आहे, परंतु जेव्हा जेव्हा गावाचा प्रश्न येतो ना, त्यावेळेस आपण पाहतोय सर्व दुःख देखील सहन केले जातात. आणि आपल्या संघासाठी आपण पाहतोय खरं तर 2 धाबा इथे वाचवल्यात ओमकार जाधवनं, त्यामुळे 2 धाब्याच्या साथीला धावफलक आता पुढे सरकतोय. 9 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 10 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 27 धाब्याची अजूनही गरज आहे. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. तेजस लेफ्ट राऊंड द विकेट. फुलटॉस बॉल खेचलाय. अडबा बाटणं. हा फटका देखील फसला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुदर्शन जाधवनं आज झेल टिपला, त्यामुळे इथून डीकेला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. हिमगीताई मस्कर यांचा गुणगान गाणारे संगीत होतं. हिमगीताईच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. आणि पहिल्या दिवसामध्ये खरं तर हिमगीताई यांचं आगमन देखील आपण पाहिलंय या स्पर्धेमध्ये, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय किरण विशे.
दुसऱ्या बॉलवरती विकेट मारली आहे. गोलंदाज तुम्ही पाहताय मित्रावरती तेजस. पुढचा बॉल फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळतील का? बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आता मोक्याच्या निर्णायक क्षणी येतो षटकार. बॅट्समन किरण बिशेच्या बॅटमधून बॉल सीमा पार, षटकार. मध्ये कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे 21 धाबा इथून चेस करावा लागतील. या मॅचमध्ये गोलंदाज तयार होतोय तेजसच्या विरोधात. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारलाय त्यामुळे इथून 6 धाबा मिळतील. बॉलर तयार. लाईन चेक करावी लागेल. पंच वळतायत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. धावफलक पुढे सरकतोय. आता या मॅचमध्ये 9 बॉलमध्ये 21 धाबा चेस करायचे. 3 बॉल भरपूर महत्वाचे दोन्ही संघासाठी. त्यामुळे इथून 3 बॉलमध्ये धाबा किती येतील? पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पूर्णपणे फसलाय. त्यामुळे इथून एक सिंगल मिळते. लेग बाईजच्या माध्यमातून सिंगल मेल. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 धाबा इथून चेस करावा लागतील. या मॅचमध्ये धावफलक तुम्ही पाहताय जाऊन पोहोचलाय स्कोअरबोर्ड वरती. 18 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. त्यामुळे अजून या मॅचमध्ये 19 धाबा. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. अनिलकडून भरपूर आशा अपेक्षा आहेत. या मॅचमध्ये अनिल कशा प्रकारची बॅटिंग करतोय? आठ बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल आता भरपूर महत्वाचे आहेत या मॅचमध्ये. मोठा फटका खेळण्याचा हा देखील प्रयत्न होता. संपर्क नाहीये. बॅट अँड बॉलचा कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा. हे चित्र आपण पाहिले. त्यामुळे इथून डॉट बॉल. 7 बॉल 19 धाबा चेस करावं लागतील. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येतो तर कमबॅक टीम इनगावचा. शेवटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर विकेट मिळते. त्यामुळे अनिलला मैदान सोडावं लागेल. सामना येऊन ठेपलाय. 18 बॉलचा खेळ संपन्न झालाय. त्यामुळे टीमची टोटल 18 धाबा. या मॅचमध्ये अजून आपण पाहतोय चेंडू शिल्लक असेल 6 आणि इथून 19 धाबा चेस करावा लागतील. बॉली ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 चा खेळ. कुणाल दाखल होते या मॅचमध्ये. काल एक कुणाल आम्ही पाहिला टीम केवणी दिवे संघाचा. 58 धाबाची खेळी त्याने याच मैदानावरती केली. परंतु त्यानंतर संघ या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पार मारला नाही. कारण एक सामना त्याने जिंकला. त्यानंतर ते उशिरा झाले. त्यामुळे बाबाळे संघाला आपण चाल दिली आणि कालच्या संघामध्ये बाबाळे संघ देखील क्वालिफाय झाला. बरं तयार. पहिल्या दिवसामध्ये एक सामना पेंडिंग आहे. कासगाव बनाम ढवलेपाडा सामना चांगला रंगला. त्यानंतर ढवलेपाडा बनाम काकडबाल ही मॅच पेंडिंग आहे. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. धाबा चांगला मिळतील. क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि भरदा वेगड या 2 धाब्यातून मिळत आहेत. त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. 5 बॉल 17 धाबा चेस करावा लागतील या मॅचमध्ये. तुम्ही पाहताय नगरसेविका चषकचं दमदार आयोजन. 37 धाबाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. त्या 37 धाबा चेस करत असताना मी म्हणेन या मॅचमध्ये धावफलक जाऊन पोहोचल्या स्कोअरबोर्डवरती. आतापर्यंत टीमची टोटल पुढे सरकतीये 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. सुधीर शेठ डुळे
या बातचा आनंद घेत आहेत त्यांचे वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून एम डी चषकाचे दमदार आयोजक बरोबर तयार. या वेळेला देखील पंचाकडे आशाभूत नजरेनं पाहिले त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळतीये. धावफलक पुढे सरकेल. अजून या मॅचमध्ये 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 5 बॉल 16 धाब्याची गरज. बिगिट करण्याचा प्रयत्न फटका चार बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 16 धाबा इथून चेस करावा लागतील. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय सूरज कडव. सूरजला आपण पाहतोय खरं तर थोडीशी दुखापत आहे परंतु आज पुन्हा एकदा तो मैदानावरती दाखल झाला कारण संघाला गरज आहे या मॅच मध्ये सूरजची. त्यामुळे इथून आता 4 बॉलमध्ये 16 धाबा. सूरज कडवनं जर हा सामना फिनिश केला तर ऋतिक यांच्याकडून 5000. हा प्रकार बॉल पहिला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जखमी वाघाण्यावरती डरकाळी फोडली आहे. बॉल सीमा रेषा पार. षटकार. त्याला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय उरत नाहीये. त्यामुळे 27 धाबा धाफलकावरती जोडल्या गेल्यात या मॅचमध्ये. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 10 धाबा चेस करावा लागतील. सूरज कडव मैदानावरती दाखल झालाय आणि सूरजने आता आशा अपेक्षा पल्लवित केल्यात या मॅचमध्ये. आणि खरं तर ज्या प्रकारे आता सूर्यदेवता डोक्यावरती येऊन तापलेत ना तसं आता मैदानावरती सूरज जाऊन देखील तापलाय. कारण या मॅचमध्ये आपण पाहतोय पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे त्याच्या बॅटमधून आपल्याला बार मिळतोय. 3 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये आता 10 धाबा चेस करावा लागतील. गोलंदाज तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती यंगस्टर दाखल झाले या मॅचमध्ये. कुणाल बरोबर तयार. 3 बॉल 10 धाबा. हा प्रॅकर बॉल होता. जागेवर खेळायचा प्रयत्न पंचाकडे दात मागितली जाते की हा चेंडू वाईट असावा परंतु पंच सहमत नव्हते. त्यामुळे अजून एक डॉट बॉल तुम्हाला बार मिळेल. हा देखील हा ट्रॅकर बॉल होता. जर इथून चौकार षटकार आला असता तर सामना रंगला असता. ह्या 3 मात्र शंका नाहीये. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये 10 धाबा चेस करावा लागतील. काही सेकंदानंतर देण्यासाठी जयेश पोहोचलेत कारण जयेशकडे अनुभव प्रचंड आहे. अनुभव इथून मात्र पणाला लाभावा लागेल. या मॅचमध्ये 2 बॉलमध्ये 10 धाबा चेस करायच्यात. सूरज कडवच्या बॅटमधून एक षटकार आलाय. पुढचा बॉल बिग हिट. फटका फसलाय. गोलंदाज हसलाय आणि आता फलंदाज रुसलाय कारण त्याला मैदान सोडावं लागेल. सामना तुम्ही पाहताय आता येऊन ठेपलाय शेवटचा. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धाब्याची गरज. आणि 10 धाब्याची गरज. शुभम कडवने षटकार मारला तर रितेश बोपे यांच्याकडून 1000.
शेवटचा बॉल आलाय डॉट. त्यामुळे अभिनंदन टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव. सामना तुम्ही जिंकला तर हार्ड लक टीम सिद्धिविनायक इंदगाव. चला शेक हँड करा, त्यानंतर मैदान सोडा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.